भ्रष्टाचार मुक्त नवी मुंबईचा नारा घेऊन जी लोक आज इथं प्रशासनामध्ये बसलेले आहेत, ज्या पद्धतीने ह्या नव्या मुंबईमधला भ्रष्टाचार चालू आहे हे मी काय सांगायची काही गरज नाही, जग जाहीर झालेलं आहे। एक दिवस अगोदर मर्सिडीज रजिस्ट्रेशन होते, दुसऱ्या दिवशी लगेच वर्क ऑर्डर निघते आणि ती मर्सिडीज कोणाच्या दावणीला बांधली जाते हे सर्वसामान्य जनता पाहत आहे। त्याच्यामुळे आज आमचा सुरेश कुलकर्णी आणि त्या तुर्भेना तिथली जनता या डम्पिंग यार्डमुळे त्रासलेली आहे आणि आज तिथं येऊ घातलेला प्रोजेक्ट सुरेश कुलकर्णीने आमरण उपोषण केले। त्या ठिकाणी सर्व लोकांना करून रस्त्यावर रस्ता रोको करण्याचा प्रयत्न केला, पण जनमानसाच्या जीवावर जी लोक मोठी झाले, जनमानसांच्या गोरगरिबांच्या जीवावर ज्या लोकांनी आज पोटं भरली, तर आज त्यांच्याच जीवावर उठलेले ह्या कॉन्ट्रॅक्टर त्यांनी हे कॉन्ट्रॅक्ट कालपासून तुम्हाला मीडियामध्ये सर्वीकडे ते फिरत आहेत। जी सागर नाईक जी वापरत असलेली ती मर्सिडीज कोणाची आहे हे मी सांगायची गरज नाही आणि त्या मर्सिडीजचं रजिस्ट्रेशन एक दिवस अगोदर होते आणि 24 तासानंतर त्या कामाचं वर्क ऑर्डर दिलं जातं 729 करोड रुपयाचं। म्हणजे यामध्ये संपूर्णपणे भ्रष्टाचार दिसून येतो आहे। आज या ठिकाणी सत्तेत आले तेव्हा त्यांनी हेच सांगितलं होतं की आम्ही नव्या मुंबईतला प्रशासन काळ अमुक तमुक यातील भ्रष्टाचार खोदून काढू, पण ते कुठेही न काढता फक्त सर्वसामान्य जनतेची सहानुभूती घ्यायची नाही, आपण स्वतः भ्रष्टाचार करायचे हे आम्ही समोर आणलेलं आहे। झोपडपट्टीवासी आणि इतर ठिकाणचे लोक म्हणणार आहेत ह्या लोकांना लोकांची काही पडलेली नाही, आम्ही प्रकल्प तिथेच करणार, कारण हा जो भ्रष्टाचार करून सागर नाईक साहेबांनी जी गाडी घेतली त्याच्याकडनं हा 1988 बेनामी प्रॉपर्टी ॲक्ट त्याच्याखाली येतो आणि देणाऱ्यालाही 7 वर्षाची शिक्षा आहे आणि घेणाऱ्यालाही शिक्षा आहे। आणि हे प्रकरण फक्त एवढं आम्ही निदर्शन करून थांबणार नाही, आम्ही हे अँटी करप्शनपर्यंत पोहोचवू, आम्ही इन्कम टॅक्स डिपार्टमेंटपर्यंत पोहोचू आणि आम्ही शिवसेनेतर्फे PL देखील दाखल करणार आहे। ती मर्सिडीज त्यांनी का घेतली आणि दुसऱ्या दिवशी 729 कोटीचं त्याला कशी वर्क ऑर्डर दिली ह्याची पूर्ण PL करणार आणि याचा पूर्ण तपास झाला पाहिजे। सागर नाईक साहेब महासभेमध्ये पण अशीच मनमानी कारभार करून आजपर्यंत त्यांनी सर्व असेच कार्यक्रम केलेले आहेत, त्यांच्यामुळे भारतीय जनता पार्टीचं देखील नाव खराब होत आहे। ह्या लोकांना कसली काही पडलेली नाही, फक्त भ्रष्टाचार करायचा, बाहेर येऊन बोलायचं माझे हात स्वच्छ आहेत, आमच्या घरातले सर्व स्वच्छ आहेत आणि आता पुरावा दिला ना तर घ्या त्यांचा राजीनामा, त्यांनी राजीनामा दिला पाहिजे। काय भ्रष्टाचार कचऱ्यातले पैसे पण हे लोक खात आहेत, तर आता बाकीचे काय काय केलं असेल सर्वांचं ऑडिट झालं पाहिजे, सर्व पत्रकारांना समजलं पाहिजे, फक्त दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे आहे त्यांचे। आता सांगितलं 1988चा बेनामी ॲक्ट आहे, जर कोण माणसाने कारचे पैसे दिले आहेत ते वापरतो दुसरा, आता गुन्हा आहे, 7 वर्ष शिक्षा आहे त्याच्यामध्ये, त्याला चूक काय ते आता कळेल। आम्ही एक फुटेज ठेवलेला आहे। कोर्टाच्या बनावट ऑर्डर मध्ये आलेली ती सागर नाईक नाव आहे, ते यांचंच आहे का? सागर नाईकांचेच प्रकार आहे ते सर्व, त्यांचेच पराक्रम करत आहेत, त्यांनीच ती ऑर्डर पाठवली होती। पोलीस तिकडचे पेपर देत नाहीत तपासाच्या नावाखाली, ज्या दिवशी पेपर भेटेल आम्ही सर्व प्रकरण कोर्टात घेऊन जाणार।